नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. मित्रांनो, आज जगाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. मानवी जीवन सुखकारक होण्याऐवजी अनेक संकट पुढे येत आहेत. त्यात युद्धजन्य परिस्थिती ही कमी होण्याचं काही नाव घेत नाही. पश्चिम आशियातील तणाव निवळला पाहिजे अशी जरी आपली अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात मात्र आखाती देशामध्ये दररोज धुमचक्री सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामंजस्य करार संपल्याचा इशारा दिलाय आणि आखाती देशात पुन्हा युद्धाचे ढग जमू लागले आहेत. मध्यंतरीच्या काळात युद्ध संपुष्टात आले अशी आपली धारणा झाली होती, मात्र त्यास तडा गेला. युद्धाचे ढग पुन्हा आपलं अस्तित्व दाखवू लागले आहेत. अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केलाय. इराणचा अणुप्रकल्प, लष्करी तळ, दळणवळणाचे पूल उद्ध्वस्त झाले आहेत आणि इराण सुद्धा काही गप बसण्यातला देश नाही. त्यानं प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे जे मित्र देश आहेत त्यांना आखाती देशात लक्ष केले आहे आणि या सर्वाचा परिणाम म्हणून सामंजस्य करार आता बारगळण्याच्या उंबरठ्यावर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी संपल्याची घोषणा जाहीर करत इराणच्या 8 शहरावर हवाई हल्ले केले आहेत. इराण, अमेरिका किंवा आखाती देश यांचा जरी प्रत्यक्ष युद्धाशी संबंध असला तरी त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला देखील भोगावे लागणार आहेत. नव्हे आपण ते भोगतोय. तेलाच्या किमती वाढत चालल्यात. त्या थोड्याफार कमी होत आहेत, पण त्याच्यात वाढच अधिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जगात आज कुठेही शांतता प्रस्थापित नाही. अशांततेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि अशा अशांततेच्या वातावरणात जीवन जगणं हे खूप कठीण असतं. युद्धाचे प्रत्यक्ष परिणाम, प्रत्यक्ष झळ जरी आपल्याला पोचत नसली तरी अप्रत्यक्षरित्या त्याला तोंड देताना आपल्याला खूप यातायात करावी लागते. बचतीसाठी लोकांनी पैसे गुंतवलेत. सेन्सेक्स ढासळत आहे. अपेक्षांचा भंग होतोय आणि अशा परिस्थितीत आज
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलत चाललाय. मला सांगा, आतापर्यंत अनेकांनी देशात शांतता प्रस्थापित व्हावी, जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न केले, पण ते प्रयत्न कुचकामी ठरले आहेत. आज तीव्र सत्ता स्पर्धा या नावाखाली बेमालूमपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. कसं सावरायचं याचा विचार प्रत्येक घटकानं केला पाहिजे. युद्ध नको ही प्रत्येकाची धारणा आहे, कारण त्याचे परिणाम आपण सहन करू शकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही मंडळींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नाही तो घेतला पाहिजे, तरच आपण या सर्व संकटातून मुक्त होऊ शकू. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील द्या. पुनश्च एकदा धन्यवाद.